राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला अशी माहिती सध्या तरी मिळतेय। एकंदरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता 3 ते 4 वेळा अजित पवार आणि धनंजय मुंडेंना समजावलंय, राजीनाम्याची मागणी केली आहे, मात्र ते ऐकत नव्हते। अखेर राजीनामा दिला नाही तर राज्यपालांना पत्र लिहित मुंडेंना मंत्रिमंडळातून बरखास्त करावं लागेल असा इशारा फडणवीसांनी दिलाय। त्यानंतर मुंडेंनी राजीनामा दिल्याचंही समोर आलंय। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडेंनी अखेर राजीनामा दिला। अधिवेशन कामकाज सुरू होण्याआधी मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंडेंनी आपल्याकडे राजीनामा दिला आणि आपण तो स्वीकारला असं सांगितलं। राष्ट्रवादीकडून मंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण करण्यात आली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंचा संबंध आढळलेला नाही असं थेट राष्ट्रवादीचं म्हणणं आहे। नैतिकतेच्या आधारावर मुंडेंनी राजीनामा दिला असं राष्ट्रवादीच्या पत्रकात नमूदही करण्यात आलेलं आहे। देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सह आरोपी करून त्यांच्यावर देखील कारवाई करावी ही मागणी आमदार रोहित पवार यांनी केलेली आहे। सरपंचांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या 3 महिन्यांपासून लढा देतोय, त्याचा परिणाम म्हणून मुंडेंना राजीनामा द्यावा लागलाय असंही रोहित पवार म्हणाले। धनंजय मुंडे यांचा राजीनामा आधीच व्हायला हवा होता असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं। मुंडेंनी मंत्रिपदाची शपथच घ्यायला नको होती असंही पंकजा मुंडे म्हणाल्या। देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेचा मर्डर झाल्याचा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे। कृष्णा आंधळे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आहे। सुरेश दस यांच्याकडून जयंत पाटील आणि आव्हाडांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा आणि देशमुख प्रकरणाची माहिती घेतली आहे। बीड सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील सर्व अपडेट्स शरद पवार गटाचे दोन्ही नेते जाणून घेत आहेत असं या दृश्यांमध्ये दिसतंय। सरपंच हत्या प्रकरणावरून उद्धव ठाकरेंनी सरकारवरती जोरदार हल्लाबोल केला असल्याचं कळतंय। मारहाणीचे फोटो व्हिडिओ अधिवेशन काळातच बाहेर का आले हा सवाल ठाकरेंनी केलाय। याआधीच धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले। विधानसभेचे विरोधी पक्षनेते ठाकरे गटाचा मिळणार आहे आणि भास्कर जाधव यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झालेलं आहे। भास्कर जाधव यांच्या नावाबाबतचं पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आलेलं आहे। आता याबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा ही मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे। विरोधी पक्षनेते पदाबाबत अडीच वर्षांच्या फॉर्म्युलाबाबत उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं। असा काही फॉर्म्युला ठरला नाही असं देखील ते म्हणाले। याशिवाय जर आपण बघितलं तर शरद पवार गटाकडून अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्याची मागणी आहे ही देखील माहिती समोर येते आहे।